नमस्कार मंडळी. तर आज आहे मटणाचा बेत. त्यासाठी अर्धा किलो मटण आणलेलं आहे. त्या मटणाला हळद, मीठ आणि लिंबू आणि मसाला हे टाकून चांगलं मॅरिनेट करून ठेवते 10-15 मिनटासाठी. चांगलं मॅरिनेट केलं तर कोणतंही चिकन, मटण, मच्छी त्या पदार्थांना चांगलं मॅरिनेट केलं आणि 10-15 मिनटं ठेवून दिलं तर चांगलं चव चांगली येते. तर त्यासाठी हे मटण अर्धा किलो मटण मी हे मॅरिनेट करून ठेवलं आहे. आज या मटणासाठी सुहाना मटण ग्रेव्ही मिक्स हा मसाला मी ऑप्शनल वापरत आहे. थोडंसं वाटण कमी आहे म्हणून त्यासाठी ते वापरत आहे. त्याची ही चव चांगली असते. आम्ही हा नेहमी यूज करतो. तर आता मटणासाठी कुकर तापत ठेवून त्याच्यात तेल टाकून कांदा, टमॅटो आणि आलं आणि लसूण याची ग्रेव्ही करून त्याचा तडका चांगला दिला का चांगली चव येते. तर हा मसाला वाटण हे चांगलं एकजीव करत आहे. तर एकजीव करून झाला तर 10-15 मिनटांनी चांगला परत एकजीव करून झालं की ते ग्रेव्हीला चांगली तरी येते. त्यासाठी त्याच कुकरवर थोडं झाकण ठेवलं तर चांगलं तेल सुटतं. आता ह्यात मी सुहाना मटण ग्रेव्ही मसाला थोडासा टाकते आहे, कारण ऑप्शनल वाटण थोडं कमी आहे. आणि हा मटण ग्रेव्ही मसाला, चिकन ग्रेव्ही मसाला कोणत्याही चिकन मटणमध्ये वापरला का चव ही चांगलीच येते. आता हे मॅरिनेट केलेलं मटण या टोमॅटो कांद्याच्या प्युरीवर चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतलं का घरगुती जे वाटण आहे, आता हे मटण जे परतून ठेवलं आहे त्याच्यात थोडं पाणी टाकायचं. आपल्याला पाहिजे तेवढं कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणून तेवढं पाणी टाकायचं. आणि जे मटण मॅरिनेट केलेलं भांडं त्याच्यात पण थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं एकजीव करायचं. एकजीव केल्यानंतर जे मी घरगुती वाटण बनवते ते हे वाटण ह्या मटणामध्ये वापरलं आहे. या वाटणाचं रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकलेली आहे, ती तुम्ही चेक करा. हे वाटण आम्ही सगळ्या भाज्यांमध्ये, कडधान्याच्या सगळ्या भाज्या, मटण, चिकन, सुकट या सगळ्या गोष्टींमध्ये हे आमचं कोकणी पद्धतीचं वाटण हे आम्हाला लागतंच. तर हे वाटण आता टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकून चांगलं गार्निश करायचं आणि 4-5 शिट्या देऊन आपलं हे मालवणी मटण तयार. आता या मटणाला कोथिंबीर पाहिजे तेवढी टाकायची आणि चांगलं गार्निशिंग केलं का चांगली चव येते. तर माझा कोकणी सुगरण हा चॅनल, या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब